महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या रस्ते विकास कामांचा वेग वाढवा। मुंबई नाशिक महामार्गावरील कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। नागपूरच्या काटोल तालुक्यामधल्या नायगाव ते खानगाव पांदण रस्त्याची चंद्रशेखर बावनकुळेंकडून पाहणी। राज्यभरात पांदण रस्त्याची योजना आणि उपक्रम वेगाने राबवण्याचे निर्देश। बीडमध्ये अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी। रस्ता बनवणाऱ्या कंपनीनं पाणी बाहेर काढण्यासाठी नाला न बनवल्यानं लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। कंपनीनं तत्काळ उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये CITU संघटनेकडून कामगारांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन। यावेळेला कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला। जळगावच्या चाळीसगावमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी 10,000 रुपयांची लाच घेताना शिक्षक आणि लिपिकाला अटक। मेहुणे बारे पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आला आहे गुन्हा दाखल। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामधून 10 टन बोगस DAP खत जप्त। खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या पथकाची कारवाई। अमरावतीच्या भातकुली तालुक्यामधल्या कोल्हापूरमध्ये पावसानंतर रस्त्यावर चिखल तर नाल्यांची सफाई न झाल्यानं नालेही तुडुंब। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिक संतप्त। जालना शहरामध्ये चोरी घरफोडी करणारा सराईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। 64,000चा मुद्देमाल ताब्यात। तिघांवर गुन्हा दाखल।